नमस्कार, मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर काल एकादश होती ना, तर त्यासाठी मी वरईचा भात बनवला होता. तर मी हा वरईचा भात मोकळा सुटसुटीत आणि एकदम असा एक दाणेदाणा सेपरेट असा वरईचा भात किंवा भगरीचा भात कसा करायचा. काही भागात याला वरई म्हटले जाते, तर काही भागात याला भगर म्हटले जाते. तर ही आज भगर आणि तळलेल्या अशा चटपटीत हिरव्या मिरच्या आपण आज बनवणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता असा मोकळा सुटसुटीत असा आपला भात तयार झालेला आहे ना. तर असाच भात आज आपण बनवणार आहोत आणि खूप छान लागतो. आणि आमच्या सरांच्या कॉलेजमध्ये सर्वांनी विचारलं किती छान असा भात झालेला आहे, कसा केला आम्हाला नक्की सांगा. तर त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर चला आज व्हिडिओला सुरुवात करूया. वरईचा भात बनवण्यासाठी मी 1.5 वाटी भगर घेतलेली आहे. छोटी वाटी होती माझ्याकडे, ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर कढई. तर कढई गरम झाली की त्यामध्ये टाकायची आहे आपली भगर अशी कमी गॅसवर अशी मंद भाजायची आहे. आता थोडासा कलर गरम झाल्यानंतर भगरीचा कलर थोडा चेंज होतो, पांढरट कलर येतो. आता तुम्हाला दाखवते मी कशी भाजली जात आहे ती. बघू शकता थोडासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि कमी गॅसवरच भाजायची आहे. आता बघू शकता आपला भगरीचा कलर पूर्णतः असा चेंज व्हायला लागलेला आहे. कमी गॅसवर कंटिन्यू हलवायची आहे, खाली जळू नाही द्यायची ती. आता आपली भगर आहे ना भाजत आलेली आहे. त्याचा कलर असा पांढरट व्हायला लागलेला आहे आणि याला अजिबात तूप किंवा तेल नाही टाकायची. सुरुवातीला कोरडीच भगर भाजायची आहे शेगडीवर गॅसवर कढईमध्ये. आता आपली भगर बघा अशी पूर्ण अशी थोडीशी फुगलेली देखील आहे आणि त्याचा पांढरा कलर देखील झालेला आहे. बघू शकता असा. आता आपली पूर्ण असा कलर चेंज झालेला आहे भगरीचा. आता ही भगर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया किंवा वाटीमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी मिरच्या तळून घेणार आहे, ज्या आपल्याला भगरीच्या भातासोबत अशा तोंडी लावायला खूप छान लागतात. येथे मी लांब अशा तळणीच्या हिरव्या मिरच्या असतात ना, त्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून कट केलेल्या आहे आणि त्याचे 2-2 भाग केलेला आहे. लांब जर असेल तर 3-3 देखील करू शकता. आता इथे कढईमध्ये तूप टाकलेले आहे. मी शक्यतो भगर आहे ना तुपातच करत असते उपवासाचे पदार्थ. तुपामुळे खूप छान होते आणि हेल्दी पण असते. तर आता ह्या मिरच्या मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता थोडे थोडे डाग पडायला लागलेले आहे मिरच्यांना, बघू शकता. असे कंटिन्यू हलवायचे आहे, एकसारखे हलवायचे आहे. म्हणजे काही ठिकाणी मिरच्या कच्च्या राहतात तर काही ठिकाणी अशा परतल्या जातात, तेलामध्ये तळल्या जातात आणि काही ठिकाणी कच्च्या राहतात. त्यामुळे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. आता आपल्या मिरच्यांना जवळजवळ बऱ्यापैकी डाग पडायला लागलेले आहे आणि चांगल्या कडक तळलेल्या मिरच्या तर अजिबात तिखटही लागत नाही आणि चवीला देखील खूप छान लागतात. अशा पद्धतीने तुम्ही उपवासाच्या मिरच्या ज्या असतात ना त्या नक्की करून बघा, खूप छान लागतात, चवीला एकच नंबर लागतात. आता आपल्या मिरच्या बघू शकता अशा एकदम अशा कलर चेंज झालेला आहे त्याचा, तांबूस रंगावर असे डाग पडलेले आहे आणि कडक अशा तळलेले आहेत. आता ह्या मिरच्या आपण आहे ना बाजूला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम त्याच कढईमध्ये आपण वरईचा भात करणार आहोत. आता या मिरच्या ज्या काढलेल्या आहे ना मी बाजूला, त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि बोटाच्या साहाय्याने असं आपण लावून घ्यायचं आहे. बोटाने दाबून असं चुरवळून घ्यायचं आहे मिरच्या मिठासोबत आणि खूप छान लागतात ह्या चवीला. आणि ती इकडे सेम जी आपली तुपाची कढई होती ना मिरच्या तळलेल्या, त्याच कढईमध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे आणि त्या चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहे. कच्च्या नाही ठेवायच्या अजिबात, म्हणजे त्याचा तिखटपणा आहे ना आपल्या भगरीच्या भातामध्ये पूर्ण उतरला जातो. आणि आता इथे शेंगदाणे घ्यायचे आहे. मिरच्या चांगल्या तळल्या ना तर शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे देखील असे कडक असे आपले तळून घ्यायचे आहे मिरचीसोबत. शेंगदाणे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या इच्छा असेल ते टाका, नाही तर नका टाकू. पण आमच्या इथे आवडते ना तर मी टाकलेलं आहे. आता शेंगदाणे देखील आपले चांगले तळत आलेले आहे ना. तर आता एकीकडे मी ना शेंगदाणे आपले तळत होते ना तोपर्यंत आहे ना 2 बटाटे असे साली काढून कापून घेतलेले आहे. स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेवलेले होते. ते बटाटे ना आपण यामध्ये टाकून देणार आहोत आणि चांगले फ्राय करून घेणार आहोत.
आणि बटाटा टाकला ना तर भात तसाही खूप छान लागतो कोरडा. त्यासोबत झिरक्याची सुद्धा गरज नाही लागत उपवासाच्या. आणि मिरच्या आहेत ना तोंडी लावायला, त्यामुळे खूप छान एकदम भारी टेस्ट येते. भगरीचा भात आणि तळलेल्या मिरच्याचं कॉम्बिनेशन खूपच छान असतं. एकदा करून बघा तुम्ही नक्की, आणि व्हिडिओ पूर्ण बघा की कसा केला आपण भात. अशा पद्धतीने नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल. आता आपले बटाटे असे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे त्यामध्ये फोडणीमध्ये. आणि 2 ते 3 मिनटासाठी असे कमी गॅसवर वाफवून घ्यायचे आहे. असे फ्राय झाल्यानंतर आपल्या बटाट्यांचा देखील कलर असा चेंज झालेला आहे. आता बटाटे चांगले परतून झालेले आहे ना, तर ते 2 ते 3 मिनटासाठी असे वाफवून घेऊया. 2 ते 3 मिनटं झालेले आहे ना, तर आपण बघूया आपले बटाटे शिजले की नाही. असे मस्त असे मऊसूत झाले की बटाटे खूप छान लागते भगरीच्या भातामध्ये. आता एक बटाटा दाबून बघू आपण उलटणीने. एकदम सहज दाबलं जातं आहे, म्हणजे आपले बटाटे शिजलेले आहे ना. तर आता इथे थोडंसं बारीक भाजलेला शेंगदाण्याचं कूट आहे ना, तो देखील यामध्ये टाकलेला आहे मी. एकदम बारीक असा शेंगदाण्याचा कूट केलेला आहे. टरफले वगैरे काढून घेतलेली आहे. आणि परत शेंगदाण्याचं कूट देखील परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता मी 1.5 वाटी भगर घेतली ती ना, तर त्यासाठी मी 2 ग्लासाचं पाणी घेतलेलं आहे. ते एकदम परफेक्ट माप होतं. आणि मिक्स करून द्यायचं आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची त्याला. आता मीठ टाकलं चवीनुसार आणि एक उकळी येऊन देऊ. आता उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला, आदनाला उकळी आलेली आहे ना. तर आता आपण जी आपली भगर होती ना भाजून घेतलेली, ती भगर यामध्ये टाकून द्यायची आहे. आणि उलटणीने असं हलवून द्यायची आहे. आणि परत 6 ते 7 8 ते 9 10 मिनटासाठी असं हे परत एकदा झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे भात आपला शिजला जातो. कमी गॅस ठेवायचा अशा वेळेला. आता 10 ते 12 मिनटासाठी आपण एक झाकण ठेवून देऊया. आता 12 मिनिट झालेले आहे. आपला भगरीचा भात शिजलेला आहे. बघू शकता असा मोकळा सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे. आणि खूप छान झाला होता अशा पद्धतीने केलेला भात. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने भगरीचा भात किंवा वरईचा भात करून बघा, आणि सर्वांना आवडेल ही माझी खात्री आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच उपवासाच्या रेसिपीसोबत. आणि आपल्या